पश्चिम बंगालमध्ये ईडी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आमने सामने आले। तृणमूलचे निवडणूक रणनीतिकार प्रतीक जैन यांच्या घरी ईडीचा छापा पडला आणि त्यावेळी छापा सुरू असतानाच ममता बॅनर्जी पोहोचल्या। जैन यांच्या घरामध्ये घुसून त्या फाईल लॅपटॉप घेऊन परतल्या। गोपनीय दस्तावेज आणि संभाव्य उमेदवारांची यादी पळवण्याचा प्रयत्न होता असा आरोप ममता बॅनर्जी यांनी या छाप्यावर केला आहे। तर ममतांनी तपासामध्ये अडथळा आणल्याचा आरोप भाजपनं केलेला आहे। पश्चिम बंगालमधूनही मोठी घडामोड समोर येते आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहे। संदीप, एक वेगळंच राजकीय नाट्य या ठिकाणी ईडीच्या कारवाईच्या निमित्ताने पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालेलं आहे। अगदी गुरुप्रसाद, प्रतीक जैन यांच्यावर ईडीनं थेट ही धार टाकल्यामुळे संपूर्ण उत्तर भारतातच नाही तर देशभर खळबळ उडाली असं म्हणता येईल। आयपॅक कंपनीची इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी आपल्याला माहिती आहे, ही कमिटी खरं तर राजकीय पक्षांना निवडणुकीची रणनीती, डेटा आधारित मोहिमा असतील किंवा इतर नियोजन असेल त्या संदर्भात मदत करत असते। प्रशांत किशोर आणि प्रतीक जैन यांनी एकत्रित ही कंपनी सुरू केली होती, मात्र प्रशांत किशोर बाहेर पडले आणि त्यानंतर सगळी सूत्र प्रतीक जैन यांच्यावर आली होती। आणि आता आपल्याला माहिती आहे की पश्चिम बंगालच्या निवडणुका तोंडावर आहेत विधानसभेच्या, त्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे। मात्र पश्चिम बंगालच्या म्हणजे तिथले जे ईडीचे अधिकारी आहेत ते थेट प्रतीक जैन यांच्या घरी पोहोचले, त्यांनी हा छापा टाकल्याचं सांगितलं। मात्र त्याच वेळेला ममता बॅनर्जी देखील त्या प्रतीक जैन यांच्या घरी पोहोचल्या आणि त्यांनी काही फाईल आणि लॅपटॉप देखील स्वतःच्या ताब्यात घेतल्यात आणि महत्वाचं निवडणुकीच्या तोंडावर महत्वाचा जो काही डेटा आहे किंवा संभाव्य उमेदवारांची यादी आहे ती हिसकावण्याचा प्रयत्न ईडी मार्फत भाजपने केलाय। आता थेट आरोप जो आहे तो ममता बॅनर्जी यांनी केलाय। त्यामुळे ईडी आणि ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। अद्याप भाजपकडून याबाबत कुठली अधिक प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे बघावं लागेल की पुढे नेमकं काय होतं। प्रतीक जैन यांना ताब्यात घेतं का ईडी हे बघणं देखील महत्वाचं आहे। तसं जर झालं तर ममता बॅनर्जी यांना तो मोठा धक्का असेल। गुरुप्रसाद, अगदी धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।